काही ठिकाणं आपण फक्त पाहतो. काही ठिकाणं कॅमेरामध्ये रेकॉर्ड करतो. पण काही ठिकाणं अशी असतात, जी आपल्या मनात कायमची राहून जातात. टिमुरे. नेपाळ आणि चायनाच्या सीमेवरचं एक छोटंसं गाव. कालच या ठिकाणचं नाव पुन्हा बातम्यामध्ये आलं आणि अचानक माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो जूनमधला एक सुंदर असा दिवस. तो रस्ता, ती नदी, तो डोंगर आणि माझ्यासोबत असणारे माझे यात्रेकरू. सकाळचे 5:30 वाजले होते. आम्ही तयार होत होतो चायना आणि नेपाळ बॉर्डरकडे जाण्यासाठी. आमच्या हॉटेलपासून बॉर्डर जवळपास 1 किलोमीटर डिस्टन्सवर होतं. गाडी नव्हती. सगळ्यांना चालतच जायचं होतं. सामान तयार होतं, लोक तयार होते आणि आमचा ग्रुप होय 100-106 लोकांचा आमचा ग्रुप होता. कळचे 6:45 झालेत आणि बऱ्यापैकी लोक पुढे गेलेले आहेत. सगळ्या लोकांना घेऊन पुढे पाठवलं. सगळ्यात शेवटी मी आहे. हळूहळू लोक चाललेत आता. त्यावेळी कदाचित हा साधा वॉकिंग स्ट्रेच वाटत होता, पण आज मागे वळून पाहताना जाणवतं त्या छोट्याशा वॉकमध्ये त्या दिवसाची खरी सुरुवात दडलेली होती. एकीकडे शांत डोंगर आणि दुसरीकडे जोरदार वाहणारी नदी. सकाळचा सूर्य नुकताच वर येत होता. थोडीशी थंडी, हलकंसं ऊन आणि डोळ्यासमोरचा तो नेपाळचा निसर्ग. आपण चालत होतो, कोणी पुढे कोणी मागे आणि नेहमीप्रमाणे सगळ्या शेवटी कोण? अँडी बाबा. पण त्या दिवशी थकवा जाणवत असला तरी मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता होती, कारण पुढे होतं चायनाची बॉर्डर आणि एक पाऊल पुढे जाणार होतं कैलास मानसरोवरकडे. बॉर्डरवर एक गोष्ट मात्र नक्की होती. वेळ कुणालाच माहीत नव्हता. इमिग्रेशनला किती वेळ लागेल? 1 तास? 2 तास? का 4 तास? काहीच सांगता येत नव्हतं. म्हणून सगळ्यांना आधीच सांगितलं होतं, पाणी सोबत ठेवा, थोडंसं खायला ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवा. कारण अशा बॉर्डरवर प्लॅनिंगपेक्षा परिस्थिती खूप महत्त्वाची असते. आणि हेच खरं ट्रॅव्हल आहे. सगळं आपलं मनासारखं होत नाही. काही गोष्टी फक्त स्वीकाराव्या लागतात आणि पुढे चालत राहायचं असतं. शेवटी 1-1.5 तास चालल्यानंतर आम्ही बॉर्डर चेकपोस्टवर पोहोचलो. समोर होती एक सीमा. एका बाजूला नेपाळ, दुसऱ्या बाजूला चायना. कागदपत्र, चेकिंग, वेटिंग. मनात एकच प्रश्न, आज आपली एंट्री पॉसिबल होणार आहे? 10 वाजता ऑफिस ओपन होईल. त्याच्यानंतर मध्ये जावं लागेल आपल्याला. त्या काही तासांमध्ये वेळ जणू थांबला होता आणि मग तो क्षण आला. इमिग्रेशन पूर्ण झालं आणि आम्ही चायनामध्ये एंट्री घेतली. जसं काही एक लढाई जिंकल्याचा आनंद होता, कारण की सगळ्यांना ओढ लागली होती कैलास मानसरोवरची. हॅलो. साधारण 2-3 तास लागले आणि आम्ही इमिग्रेशन क्रॉस करून चायनामध्ये एंट्री घेतलेली आहे. माझ्या मागे तुम्ही एम्बसी आणि इमिग्रेशन ऑफिस बघू शकतात. थोडासा वेळ लागला, काही विचारलं तर नाही. चेहऱ्यावर नक्कीच थकवा होता, पण त्यापेक्षा मोठा होता समाधान. इतक्या लोकांना घेऊन इतक्या मोठ्या प्रवासात हा एक छोटासा क्षण सगळ्यांसाठी खूप मोठा होता. सीमा ओलांडल्यानंतर अचानक बदलल्यासारखं वाटलं. इमारती वेगळ्या, रस्ते वेगळे, लोक वेगळे, व्यवस्था वेगळी आणि वातावरणामध्ये एक भिन्नता आणि वातावरणामध्ये एक वेगळीच शिस्त. पण आम्ही मात्र अजूनही तोच ग्रुप होतो. सगळ्यांच्या हातात बॅग्स. कोणी फोटो काढत होतं, कोणी व्हिडिओ, तर कोणी व्हिडिओ कॉल करत होतं आणि कोणीतरी फक्त बसून हा क्षण अनुभवत होतं. ट्रॅव्हलमध्ये आपण मोमेंट्स लक्षात ठेवतो, लँडस्केप लक्षात ठेवतो, पण खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त काय आठवतं? लोक.
आपल्यासोबत चाललेले लोक, आपल्यासोबत वाट पाहणारे लोक, थकले तरी हसणारे लोक आणि शेवटी एकमेकांचे फोटो काढणारे लोक. हे व्हिडिओ काढ. ठीक आहे. आडवा पण काढ. थंबनेलसाठी लागतात मला. पियुषला सांगतोय फोटो काढायला. आडवा आडवा यूट्यूब थंबनेलला. मग फायनली इमिग्रेशन झालं. ये ना पहिले व्हिडिओत तर ये पहिले. इमिग्रेशन झालं. कसं वाटतंय आता? फार छान वाटतंय. आता जाऊ कैलाश यात्राला. आता आता 100% होणार. आता कन्फर्म होणार. आता सगळ्यांची यात्रा 100% कन्फर्म होणार आहे. तुला दुसऱ्याच मोबाईलमध्ये आवडतात ना फोटो काढायला? सांगतो तिला. हा, सांगतो तिला. कुणाला तिला सांगतो. कुणाला? नाव नाही आठवत आहे. आमचे ब्लॉग्स UK मध्ये पण बघतात, US मध्ये पण बघतात, कॅनडामध्ये पण बघतात, सगळीकडे बघतात. खास करून काकू, मेधा. त्यावेळी सगळं हे साधं वाटत होतं, पण आज फुटेज पाहताना याच छोट्या छोट्या मोमेंट्सवर मन अडकून राहतं. आणि मग त्या दिवशी एक भावना सगळ्यांच्याच मनात होती, हर हर महादेव. कारण हा प्रवास फक्त बॉर्डर पार करण्यासाठीचा नव्हता. हा प्रवास पुढे जाण्यासाठीचा होता, एका मोठ्या यात्रेकडे, कैलास मानसरोवरच्या दिशेने. आणि म्हणूनच इमिग्रेशन पूर्ण झाल्याचा तो क्षण फक्त चायना एंट्रीचा नव्हता. तो आमच्या यात्रेचा एक विश्वास होता, एक अनुभव होता, एक पुढे जायचं पाऊल होतं. आज टिमोरीचं नाव पुन्हा ऐकलं आणि मनात पहिला विचार आला, अरे आपण तर इथे होतो. आपण ज्या रस्त्यावरून चालत होतो, ज्या नदीकडे पाहून सनराईज पाहिला होता, ज्या गावात मुक्काम केला होता, ज्या बॉर्डरवर तासनतास उभे राहिलो होतो, आज त्याच ठिकाणी पाहताना आपल्या जुन्या फोटोग्राफची किंमत आणखीन वाढते. कारण ट्रॅव्हल म्हणजे फक्त डेस्टिनेशन नसतं. ट्रॅव्हल म्हणजे आपण जिथे असताना जगलेला प्रत्येक क्षण. कदाचित आपण त्या दिवशी टिमोरेमध्ये फक्त एक बॉर्डर पार केली होती, पण आज वाटतं आपण त्यापेक्षा खूप काही घेऊन आलोत. काही चेहरे, काही हसू, काही थकवा, काही चिंता, काही हर हर महादेव आणि आयुष्यभरासाठी आठवणी. काही प्रवास संपतात, पण त्यांच्या आठवणी कधीच संपत नाहीत. टिमोरे, तुझ्याकडे आम्ही एकदा आलो होतो. आज पुन्हा फुटेजमधून तुला पाहतोय आणि मनात एकच भावना आहे, धन्यवाद त्या आठवणी दिल्याबद्दल. आणि या पुरामध्ये ज्यांना ज्यांना प्राण गमवावे लागला, त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली.